देश के वित्त मंत्री द्वारा पेश किए गए बजट पर प्रदेश के छोटे उद्यमियों ने नाराजगी जताई है। पिंपरी चिंचवड़ की लघु उद्योग संघ ने विचार व्यक्त किया है कि केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा पेश किया गया बजट उद्योगों को संरक्षित करने की बजाय उन्हें राज्य से बाहर भेजने वाला बजट है। पिंपरी चिंचवड़ शहर ऑटोमोबाइल उद्योग के उत्पादन का केंद्र माना जाता है। क्षेत्र के कुछ उद्यमियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि बजट छोटे उद्यमियों की उम्मीदों को तोड़ देगा। या अर्थसंकल्पात असं अपेक्षित होतं की इन्कम टॅक्सचे जे स्लॉट्स ठरलेले आहेत ते स्लॉट्स त्यांनी पुढे एक्सटेंड करायला पाहिजे होतं। म्हणजे जो स्लॉट आपण 7 लाखचा पकडला होता तो 10 लाखाला जायला पाहिजे होता, तो 10 लाखाला जात नाही आहे। प्लस आता काय झालं की 20 लाख 30 लाख हे म्हणजे त्या बेंचमार्कवरती त्यांनी टॅक्सेशन वाढवलं आहे। बेसिकली काय होतं की प्रत्येक गोष्टीला काही गोष्टींना त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं। दुसरी गोष्ट ज्यावेळेस इन्कम टॅक्स आपण फाईल करतो त्याच्यासाठी लागणारा जो जुलै एंडचा पिरियड आहे तो अपेक्षित होता की ऑगस्ट एंडपर्यंत द्यावा। त्याचं रिझन असं होतं की साधारणपणे जे आपण TDS भरला जातो तो जून एंडपर्यंत TDS भरतात आणि जो 1 महिन्याचा पिरियड मिळतो तो अतिशय कमी कालावधी आहे आणि त्या कालावधीमुळे काय होतं की ITR भरताना बरीच पळापळ करावी लागते। दुसरी गोष्ट आहे दुसरा मुद्दा असा होता की GST बद्दल ही लोकांनी काहीतरी करायला हवं होतं। GSTचं काय झालं की बरेच लोक आज GST भरला नाही म्हणून त्यांना नोटीस आल्या आहेत किंवा त्यांचे GST नंबर बंद झाले, तर त्याच्यासाठी त्यांनी विचार करायला हवा होता। GST फाईल करतानाही बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत, तर त्याच्यासाठी काही सुविधा त्यांनी द्यायला पाहिजे। इझी पोर्टल असं अवेलेबल असला पाहिजे असं मला वाटत होतं की GSTसाठी ते बऱ्याच गोष्टी करतील, तर तसं काही झालेलं नाही आहे। एकच पॉझिटिव्ह असं दिसतंय की ह्या लोकांनी जी स्किल सेंटर जे आहेत त्याच्यावरती थोडा फोकस केला आहे। आज 20 लाख एम्प्लॉईज किंवा 20 लाख स्किल व लेबर तयार करण्याचा चांगला उपक्रम हे लोक करत आहेत, तर डेफिनेटली याचा इम्पॅक्ट येईल। पण GST आणि इन्कम टॅक्ससाठी डेफिनेटली यांनी विचार केलेला हवा। महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प होता आणि पूर्ण राजकीय परिस्थितीवर अवलंबून केलेला हा अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला फक्त योजनाच आलेल्या आहेत, त्याही जुन्याच, आणि बिहार, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम, अरुणाचल, सिक्कीम आणि इतर राज्यांना महाराष्ट्र जरी 38% GDP हा सरकारला देतो आहे, तरी या राज्यांमध्ये उद्योग उभारणीसाठी नवीन योजना देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये नवीन योजना आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न होता, इथल्या लोकप्रतिनिधींच्या भावना त्यामध्ये घेतलेल्या नाहीत आणि या ठिकाणी जे देशामध्ये 10 इंडस्ट्रियल हब निर्माण करण्यात येणार आहे त्या हबमध्ये महाराष्ट्राचा कोणताही समावेश असा दिसून येत नाही आहे। आणि सध्या महाराष्ट्रामधल्या ज्या 280 MIDC आहेत, नवीन उत्पादक विदेशी कंपन्यांना चालना देण्याची योजना आहे, परंतु आहे त्या MIDCमध्ये मूलभूत सुविधांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती करण्यासाठी शासनाने कोणतीही भरीव तरतूद ठेवलेली नाही। या ठिकाणी विजेचे दर जे आहेत इतर राज्यांच्या तुलनेमध्ये एवढे महाग आहेत की हा पूर्णपणे विचार केला की महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये नेण्याचा हा अर्थसंकल्प दिसून येतो। आजच्या अर्थसंकल्पामध्ये जसं पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्या ज्या बाहेरच्या कंपन्या आपल्या भारतामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यासाठी मूलभूत सुविधा त्यांना देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। त्या मनाने आपल्या या साईडला महाराष्ट्रामध्ये खास करून भोसरी MIDC असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, या ठिकाणी नवीन जे उद्योग येतात त्यांना मूलभूत सुविधा ते देऊ शकत नाही। ते सुविधा देण्याचा प्रयत्न या आपल्या ह्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये असेल किंवा महानगरपालिका त्यांना सांगण्यात यायला पाहिजे होतं की बाबा हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या या ठिकाणी ज्या कंपन्या नवीन येतात त्यासाठी संपूर्ण योजना ज्या असेल त्या द्यायला पाहिजे। ते देण्यात येत नाही, ते द्यायचे प्रयत्न करायला पाहिजे असं आमचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।